मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. मित्रांनो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग दोन्ही गोष्टी एकाच अकाउंटमध्ये जर करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण शेअर मार्केटमध्ये अनेक लोक लॉसमध्ये जातात. ते मार्केटमुळे नाही तर चुकीच्या सिस्टीममुळे. सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवलेले पैसे आणि ट्रेडिंगसाठी वापरलेले पैसे जेव्हा एकाच अकाउंटमध्ये मिसळतात तेव्हा माणसाला स्वतःलाच समजत नाही की तो खरंच प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये. आणि म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठी वेगवेगळे अकाउंट आपल्याला आवश्यक का आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याचे महत्त्वाचे फायदे काय आहेत. तर मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग हे दोन्ही प्रकार पूर्णपणे वेगळे आहेत. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर आपण भविष्यासाठी संपत्ती तयार करणं. आज घेतलेले आपले चांगले शेअर जे असतील आपण ते 3 वर्षांनी 5 वर्षांनी 10 वर्षांनी विकणं आणि त्याच्यात आपल्याला मोठा फायदा होतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये पेशन्स लागतो आणि कंपाऊंडिंगवर विश्वास ठेवावा लागतो. पण ट्रेडिंग मित्रांनो पूर्णपणे वेगळे आहे. ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटी. इथं आपल्याला फास्ट डिसिजन घ्यावे लागतात, रिस्क मॅनेज करावं लागते, इमोशनली कंट्रोल ठेवावं लागतात. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्म गेम आहे आणि ट्रेडिंग ही शॉर्ट टर्म गेम आहे. म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टी अकाउंट हे इन्व्हेस्टमेंटचं आणि ट्रेडिंगचं वेगवेगळे अकाउंट खूप आवश्यक आहेत. आता त्याचे फायदे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. सगळ्यात पहिला फायदा कॅपिटल प्रोटेक्शन. जेव्हा हे दोन्ही अकाउंट वेगवेगळे असतात तेव्हा ट्रेडिंगमधला लॉस हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटला स्पर्श करू शकत नाही. खूप लोक ट्रेडिंगमधला लॉस रिकवर करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचे शेअर विकतात आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. दुसरा फायदा क्लिअर प्रॉफिट आणि लॉस ट्रॅकिंग. नेमकं प्रॉफिट कुठं होतंय आणि नुकसान कुठं होतंय हे स्पष्ट दिसतं. एकाच अकाउंटमध्ये हे सगळं मिसळलं तर आपल्याला रिॲलिटी मित्रांनो समजत नाही. तिसरा फायदा म्हणजे इमोशनल कंट्रोल. ट्रेडिंगमध्ये लॉस झाला की लोक काय करतात, इमोशनल डिसिजन घेतात आणि मग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसुद्धा कारण नसतानाही विकतात. वेगवेगळे अकाउंट काय करतात, तुम्हाला इमोशनपासून मित्रांनो वाचवतात. चौथा फायदा बेटर डिसिप्लिन. सगळ्यात महत्त्वाचं, सक्सेसफुल लोक लकी नसतात तर ते डिसिप्लिन असतात. किती पैसे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि किती ट्रेडिंगसाठी हे स्पष्ट होतं आणि हीच गोष्ट फायनान्शियल ग्रोथ वाढवते मित्रांनो. आता पाचवा फायदा, इन्व्हेस्टमेंट मनी सेफ राहतं. तुम्ही फ्युचरसाठी ठेवलेले जे पैसे आहेत ते ट्रेडिंगच्या रिस्कपासून आपले सुरक्षित राहतात. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपले जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ती आपली सेफ राहते. आता मित्रांनो सहावा फायदा, ट्रेडिंगमध्ये तुमचे लॉसेस कंट्रोल होतात. कारण ट्रेडिंगसाठी फिक्स कॅपिटल असतं म्हणून तुमचं जे अनावश्यक जे मोठे लॉसेस आहेत मित्रांनो ते तुम्हाला टाळता येतात. सातवा फायदा, टॅक्स आणि रेकॉर्ड्स मॅनेज करता येतात. दोन्ही अकाउंट जर वेगळे असतील तर आपल्याला टॅक्सेस हे एकदम व्यवस्थित सेपरेट करता येतात आणि त्याच्यामुळे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग मित्रांनो क्लिअर होतं. आठवा फायदा मित्रांनो, तुमचा प्रोफेशनल माइंडसेट तयार होतो. मोठे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर मार्केटला बिझनेससारखं ट्रीट करतात. ते इमोशनवर नाही चालत तर ते सिस्टीमवर काम करतात. आता एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. अमोल नावाचा एक मुलगा जॉब करत होता. त्याने इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग दोन्हीच गोष्टी एकाच अकाउंटमध्ये सुरू केल्या. सुरुवातीला प्रॉफिट झाला, मग त्याने ट्रेडिंगमध्ये लॉस सुरू झाला. त्याला लॉस रिकवर करण्यासाठी अमोलने काय केलं, इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स विकले आणि हळूहळू त्याचं पूर्ण ट्रेडिंगचं कॅपिटल संपलं आणि इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ पण त्याचा पूर्णपणे कमी झाला. मग त्याने 2 वेगवेगळे अकाउंट मित्रांनो तयार केले आणि दोन्हीकडे ट्रेडिंग वेगळं आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं करायला मित्रांनो सुरुवात केली. ट्रेडिंगसाठी त्याचं कॅपिटल फिक्स ठेवलं आणि काही महिन्यातच त्याची फायनान्शियल लाईफस्टाईल पुन्हा मित्रांनो काय झाली, स्टेबल झाली. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसा कमवणं अवघड नाही, पण पैसा टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पैसा टिकवण्यासाठी डिसिप्लिन खूप आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठी वेगवेगळे अकाउंट ठेवणं ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटते, पण भविष्यात हीच गोष्ट तुमचं फायनान्शियल लाईफ मित्रांनो सुरक्षित करू शकते. लक्षात ठेवा, डिसिप्लिन हेच सक्सेसफुल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर याचं खरं सिक्रेट आहे. जर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा. आणि तुमचे दोन्ही अकाउंट जर वेगवेगळे असतील तर करणार असाल, तुम्ही डिसिजन घेतला असेल तर प्रत्येकाने मला एकदा यस अशी मित्रांनो कमेंट करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जे लोक एकत्र करतायत ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट त्या प्रत्येकांपर्यंत मित्रांनो शेअर करा लगेच. आणि फायनान्शियल लिटरसीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि ज्यांना शेअर मार्केट शिकायचं असेल, तुम्हाला व्यवस्थित प्रोफेशनल ट्रेडर इन्व्हेस्टर बनायचं असेल तर 70 57 10 10 10 या नंबरवरती मित्रांनो कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवरती हाय करा. फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही फ्रीमध्ये आपल्या सोबत डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये फायनान्शियल सेगमेंटमध्ये तर तुम्ही आपल्यासोबत भारतीय शेअर मार्केटसोबत मित्रांनो स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकता. त्याची ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.